सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 15वा लेख, गब्बर सिंग ये कहकर गया. शाळा आणि सिनेमा ही दोन्ही शिक्षणाला प्रभावित करणारी माध्यमे. पहिले औपचारिक तर दुसरे अनौपचारिक, परंतु यापेक्षाही एक अतिशय विलक्षण साम्य या दोहोंमध्ये आहे. दोहोतून मिळणाऱ्या शिक्षणाचे स्वरूप अर्धवट, एकांगी आणि वरपांगी आहे. वस्तुस्थिती दर्शविण्यापेक्षा कल्पनारम्यतेची महापूर मात्रा देण्यात दोहोंची खासियत आहे. असे का, याबद्दलचा दोन्हीचा युक्तिवाद तयार असतो. विद्यार्थ्यांना झेपणार नाही म्हणून शाळा सोपेपणाच्या आहारी जाणार आणि प्रेक्षकांना रुचणार नाही म्हणून सिनेमा स्टिरिओटाईप गोष्टी सांगत राहणार. थोडक्यात समाजाला बाळबोध बनविण्यात या दोन्ही माध्यमांचा मोठा वाटा. आपल्या म्हणजे भारतीय सिनेमाने शंभरीची उंबर गाठली, पण अपवाद वगळता त्याने दाखविलेली दुनिया कृष्णधवल रूपात रंगवलेली. त्यातही धवल बाजू ग्लोरीफाय करून दाखविण्याचा विडाच जणू त्याने उचललेला. थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर आपले शेकड्यात 99.5 चित्रपट हे नायक केंद्री. स्वाभाविकच नायकाच्या आयुष्यातील अगदी लहान सहान म्हणजे हगल्या मुतल्याच्या गोष्टी दाखवण्यातही आपल्या सिनेकर्त्यांना स्वारस्य, पण त्याचवेळी आपल्या सिनेमातील खलनायकाचे चरित्र धडपणे रेखाटावे, त्याची म्हणूनही काही एक बाजू असू शकते ती दाखवावी. खलरूपाचा गौरव नव्हे, परंतु निदान त्याचे यथार्थ दाखवावे याची आपल्या सिनेकर्त्यांना गरज वाटलेली नाही. याचा दुष्परिणाम असा की आपल्या भारतीय, त्यातही हिंदी सिनेमातील खलनायक हे एकतर बंगरुळू झाले, नाहीतर थेट हास्यास्पद. जवळपास 111 वर्षांचे वयोमान झालेल्या सिनेमात याला अपवाद ठरणारे काही खरेखुरे खलनायक आहेत. त्यातलाच एक जबरा खलनायक म्हणजे गब्बर सिंग. शोले हा 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा. म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित होऊन 5 दशके उलटून गेली. हा काही थोडा काळ नव्हे, पण एवढा काळ उलटूनही सिनेरसिकांना या सिनेमाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे विस्मरण झालेले नाही. ठाकूर, जयवीरू, बसंती, राधा या सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा. त्या तुलनेत गब्बर सिंग हा तसा दुय्यम, परंतु तरीही केवळ 9 दृश्ये वाट्याला आलेल्या गब्बर सिंगला प्रेक्षक अद्यापही विसरू शकलेले नाहीत. असे नेमके कोणते वेगळेपण आहे या खलनायकात? पुन्हा गोंधळ नको म्हणून पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला हवे की तो खलनायक आहे म्हणजे त्याचे क्रूर, हिंस्र असणे स्वाभाविक आहे. अन्यथा वेगळेपणाच्या नावाखाली आपण त्याच्यातील शुभ्र काही जीव घेणे शोधत बसू. ठाकूर बलदेव सिंग आणि गब्बर यांच्यातील निरनिराळ्या टप्प्यांवरील संघर्ष हे शोले या सिनेमाचे मध्यवर्ती सूत्र आहे. पहिल्यांदा या कथासूत्रातील गब्बरच्या वेगळेपणाचा विचार करू. ठाकूर पोलीस आहे तर गब्बर डाकू. सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसते की प्रचंड पाठलाग करून ठाकूरने गब्बरला जेरबंद केले आहे. आता पोलिसाच्या तावडीतून गब्बर सुटू शकणार नाही याची ठाकूरला खात्री आहे, परंतु गब्बरचे चाणाक्षपण ठाकूरच्या लक्षात आलेले नाही. इथे वरकरणी अतिशय रानटी वाटणारा गब्बर दूरदृष्टीने आपले डावपेच टाकतो, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटतो आणि ठाकूरच्या मागावर न येता त्याच्या सगळ्या कुटुंबाची हत्या करतो. हिंदी सिनेमाच्या तत्कालीन पठडीत त्याची ही कृती आगळी आहे आणि 70च्या दशकातील वन्स अपॉन अ टाइम इन वेस्ट या हॉलिवूड पटातील खलनायकाच्या साहसाशी साधर्म्य सांगणारी आहे. कुटुंबाच्या हत्याकांडाने वेडावलेला ठाकूर याचा बदला घेण्यासाठी एकटाच दऱ्याखोऱ्यात जातो आणि अलगदपणे गब्बरच्या जाळ्यात सापडतो.
इथे ठाकूरच्या पोलिसी पराक्रमापेक्षा गब्बरचे चाणाक्ष डावपेच वरचढ ठरतात आणि जे पोलिसी हात ठाकूरला फाशी का फंदा वाटायचे ते हातच गब्बर कापून टाकतो. कारण त्याला ठाऊक असते की प्रत्यक्ष हत्येपेक्षा हात कापल्यावर निर्माण होणारी दहशत जास्त परिणामकारक आहे. या दहशतीच्या बळावर तो पुन्हा आपले साम्राज्य उभे करतो. हात गमावलेला, नोकरीतून निवृत्त झालेला ठाकूर जय आणि वीरू या भुरट्या चोरांना आपले नवे हात बनवून गब्बरच्या दहशतीच्या साम्राज्याला आव्हान देतो खरा, परंतु त्याचे साम्राज्य खालसा करता करता ठाकूरला आपला जय हा आणखी एक हात गमवावा लागतो. सिनेमाच्या शेवटी ठाकूर गब्बरची दहशत मोडून काढतो आणि त्याला पोलिसांच्या हवाली करतो. खरे तर सिनेमाच्या सेन्सॉर कॉपीत ठाकूर गब्बरला मारून टाकतो असे दृश्य होते, परंतु सेन्सॉरने नाकारल्यानंतर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी हे दृश्य बदलून गब्बरला पोलिसांच्या हवाली करण्याचे दृश्य चित्रित केले. वरवर पाहता सोले हा तसा सरदोपट सिनेमा आहे. काही समीक्षकांच्या मते तो पारंपरिक डाकूपट आहे, परंतु तरीही हा सरदोपट पारंपरिक हिंदी सिनेमा वेगळा ठरला याचे महत्त्वाचे कारण गब्बरची व्यक्तिरेखा हे आहे. या सिनेमाच्या सलीम जावेद या पटकथाकार जोडीतील जावेद अख्तर यांनी नसरीन मुन्नी कबीर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की भले या सिनेमाची पटकथा ही 7 सामुराई, द मॅग्निफिसंट 7 या जपानी आणि द 5 मॅन आर्मी या हॉलिवूड पटापासून प्रेरित झाली असेल, परंतु यातील गब्बर सिंग ही व्यक्तिरेखा मात्र हिंदुस्थानच्या मातीतली आहे. गब्बरची भाषा, त्याची बोलण्याची शैली अस्सल इथली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे हसणे खिदळणे, चिडणे, ओरडणे यामध्येही एक युनिकनेस आहे. या सिनेमासाठी आणि अन्यही खूप सिनेमांसाठी आम्ही अनेक व्यक्तिरेखा निर्मिल्या, पण जो आनंद गब्बरची व्यक्तिरेखा रेखाटताना मिळाला त्याची बरोबरी होऊ शकत नाही. गब्बरच्या व्यक्तिरेखेत निव्वळ काळ्या किंवा पांढऱ्या अशा छटा नाहीत, तर त्याच्या स्वभावात ग्रे म्हणजे करड्या छटांचे प्राबल्य आहेत. बहुधा त्याच्यात असणाऱ्या अशा व्हरायटीमुळे सिनेमांचे कास्टिंग चालू असताना संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र या त्या काळातील आघाडीच्या नायकांनाही गब्बर सिंगची व्यक्तिरेखा साकारण्याचा मोह झाला होता. पण सिनेमाचे पटकथाकार आणि दिग्दर्शक हे यासाठी अनुकूल नव्हते. मग पहिल्यांदा गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनी डँगझोपा यांचे कास्टिंग करण्यात आले. मात्र त्यांच्या सलग तारकांची अडचण आल्याने पुढे अगदी नव्वदीत असणाऱ्या अमजद खान यांनी गब्बरची भूमिका साकारली. त्यांनी ती इतक्या तयारी आणि ताकदीनिशी साकारली की हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाली आणि त्यानंतर जवळपास 101 सिनेमात काम करूनही अमजद खान यांची ओळख गब्बर म्हणूनच दृढ झाली. भारतीय सिनेमाच्या इतिहासात गब्बर ही अशी एकमेव व्यक्तिरेखा आहे जिच्या संवादासाठी कॅसेट्स निघाल्या आणि मोठ्या प्रमाणावर विकल्या गेल्या. खलनायक असूनही या व्यक्तिरेखेची सिनेरसिकांवर अशी मोहिनी आहे की बिस्किटाच्या जाहिरातीत पहिल्यांदा एक खलनायक झळकताना दिसला. गब्बर सिंग या नावाने वेगवेगळ्या भाषात चित्रपट निघाले. निरनिराळ्या रिॲलिटी शोमध्ये गब्बर सिंग या व्यक्तिरेखेचे विडंबन प्रेक्षकांना अद्यापही तितकेच प्रिय आहे. थोडक्यात गब्बर सिंग ही व्यक्तिरेखा फक्त रीलपुरती नव्हे तर रिअल लाईफमध्येही समाजमनात खोलवर उतरलेली आहे. वेगवेगळ्या वयोगटातील निरनिराळ्या पिढ्यांवर गब्बरने गारूड केले आहे. खरे तर तो हिंस्र आहे, क्रूर आहे, डाकू आहे, पण तरीही पिढ्यानपिढ्या तो लोकांना आपला वाटत आला आहे. त्याची बाजू, त्याचे म्हणून असलेले एक तत्त्वज्ञान लोक समजून घेत आले आहेत. परिणामी मागील 5 दशकांपासून गब्बरने हिंदी सिनेरसिकांना माणूस समजून घेण्याच्या प्रक्रियेत अधिक मॅच्युअर केले आहे. म्हणून सिनेमाच्या सेन्सॉर कॉपीत भले गब्बर मेला असेल, पण रसिकांच्या स्मृतिकोशात मात्र तो अजरामर झाला आहे. धन्यवाद.